समोरून प्रस्ताव आला तर पक्षांतर्गत चर्चा होऊ शकते असं सुनील तटकरेंनी म्हटलं। दादांची भाजपसोबत जाण्याची भूमिका स्पष्ट होती असं तटकरे म्हणाले। दरम्यान विलीनीकरण होणार होतं, दादा नेतृत्व करणार होते असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीमधून बाहेर पडले असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलं। तर पुन्हा असं वक्तव्य केलं तर जशास तसं उत्तर देणार असा इशारा तटकरे यांनी दिला आहे। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या आणि खोट्या नाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता, याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे। परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील 4 ते 5 महिन्यांपासून कामाला लागले होते। दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण करायचं असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडून आणली होती आणि स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करण्याचा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता। विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय सुद्धा साहेबांसह सर्व नेत्यांनी केला होता। कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा, अपेक्षा होती, त्यासाठी ते आग्रही होते। पण मध्येच काळानं झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचं स्वप्न अपुरं राहिलं। आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे। त्यासाठी प्रत्येकानं आपलं मन मोठं करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवे। राष्ट्रवादीचं विलीनीकरण घडून आणून पक्ष पुन्हा मजबूतीनं उभा करणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल। या संदर्भातला निर्णय जेव्हा केव्हा कोण चर्चा सुरू करेल त्यावेळेला वहिनी आहेत, कारण त्या आमच्या नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आणखीन पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती येईल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत। या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते। जरूर आम्ही ज्यावेळेला बसू चर्चा करू त्यावेळेला आम्हाला कळेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये। त्यामुळे आज हायपोथेटिकल प्रश्नाला मी उत्तर देणार नाही, आपण कृपा करून ती मला विचारू नयेत। मी आपल्याला सांगितलं की आज शशिकांत शिंदेजींनी जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं। त्या बाबतीतलं मी फिंगर आउट केलं, अत्यंत चुकीचं आहे, गैरलागू आहे, अशा पैचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। यापुढे जर काय ते अशा आरोपांच्यामुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर काय बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं पाहिजे आणि दादांच्या राष्ट्रवादीमधले 70% आमदार विलीनीकरणाच्या बाजूने आहेत असा दावा दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केलाय। तर दुसरीकडे जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच काम करणार असं माजी आमदार बेंडके यांनी म्हटलंय। दरम्यान एकत्रित बसून चर्चा करू, याबद्दल अधिक बोलायचं नाही अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं पाहिजे अशी भूमिका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी मांडली आहे। विलीनीकरण झालं तरच पक्षाला भवितव्य आहे असं खोसकर म्हणालेत। पक्षातले 70% आमदार विलीनीकरण व्हावं या बाजूचे आहेत असंही खोसकरांनी म्हटलंय। 12 तारखेला विलीनीकरण होणार आहे। शशिकांत शिंदे म्हणतात 100% झालं पाहिजे, आमची सुद्धा अपेक्षा आहे। पण वहिनीने ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी जी चर्चा होती जवळजवळ 40 पैकी 30-35 आमदारांची चर्चा आहेच, सगळ्याच्या मनातून आहे की झालं पाहिजे। नाही आता मंगळवारी आम्ही बोलणार आहे ना, मंगळवारी आम्हाला बोलवलं 1 to 1 चर्चा करणार आहे। त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 70% आमदार हेच मांडणार आहेत। हिरामण खोसकर मी जरूर त्यांच्याशी बोलेन, कारण ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत, चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत। त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, जरूर आम्ही एकत्रितपणाने बसू, चर्चा करू। आमची 100% इच्छाच आहे व्हा। आम्ही तर सगळे आमदार सांगतोय, आमचे काही आम्ही 40 पैकी 30-35 आमदार आम्ही 100% सांगतो का ते विलीनीकरण व्हावं। मी तर सांगणारच आहे मग एकत्र व्हावं म्हणून। हो हो, आम्ही स्वतः बोलणारच आहे। आता दादानंतर चालवणारा लीडर तर आम्हाला पाहिजे तिथं कोणतरी, त्या संदर्भात मी ताईंना सांगणार नाही। मी हिरामण खोसकरांचं काय पूर्ण ऐकलेलंच नाही, काहीच ऐकलेलं नाही। आपण जे म्हणताय त्याच्या आधारितच बोलताय। मी हिरामण खोसकरांची जरूर या विषयावरती बोलेन, त्यांचं मत काय ते जाणून घेऊ आणि मग आम्ही एकत्रितपणाने बसू, त्याला चर्चा करू।
दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनके यांनी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम करणार असल्याचं सांगितलंय। अतुल बेनकेंनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। या भेटीत सुनेत्रा पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम करणार असं सांगितल्याचं बेनके म्हणाले। आमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी करून आपण पुढे गेलं पाहिजे। त्याचा फटका आपल्याला विधानसभेला बसला, त्याचा फटका आता आपल्याला बसू नये म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंना पण तिकडचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत होते। अर्थात ते राष्ट्रवादी सगळी आमची एकच आहे। आम्ही दादांकडे गेलो आणि दादा म्हटले की मग सगळेच घड्यावर लढा। मग घड्यावर लढा म्हटल्यावर त्याचा उलट अजून आनंद झाला। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहे आणि पुढे आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये एकत्रितच राहणार। योग्य वेळेला त्याच्यावरती चर्चा होईल। अतुल बेनके आज आमचे एक तरुण सहकारी आहेत। विधानसभेमध्ये दुर्दैवीरित्या त्यांना पराजय त्या ठिकाणी पत्करावा लागला। त्याच्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल त्याच्याबद्दल तर ते बोलले असतील। आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकते। तर पुण्यामधल्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांचं पदाधिकाऱ्यांना भावनिक आवाहन। सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या बैठकीमध्ये अश्रू अनावर झाली। आपल्याला अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे। अजितदादांसारखं काटेकोर पद्धतीनं आपल्याला काम करायचंय असं देखील सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे। सुनेत्रा पवार यांनी पक्षातील नेत्यांना भावनिक आवाहन केलं। सुनेत्रा पवार यांना पुण्यातील पक्षाच्या बैठकीमध्ये अश्रू अनावर झाली। मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं। आपल्याला अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करायचंय असंही सुनेत्रा पवार म्हणाले। आपल्या पाठीशी कुणी नाही असं कोणीही समजू नका। अजित पवार ज्या काटेकोर पद्धतीनं काम करायचे तसं काम आपल्याला करायचं आहे असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच आलेली होती। प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना रात्री 8:30च्या सुमारास फोन केला होता। दरम्यान दादांच्या निधनाच्या आदल्या रात्री 8:30च्या सुमारास दादांची फोनवरून चर्चा झाली अशी माहिती स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। शेतकऱ्यांसंबंधी काम होतं, झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं असं पटेल म्हणाले। आपली भेट कधी होईल असं दादांना विचारलं। यावर आता आपली भेट होणार नाही, 7-8 दिवस दौऱ्यावर असेल असं दादा म्हणाले असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादांच्या शोकसभेमध्ये ही माहिती दिली। अगली ही रात को करीब 8-8:30 बजे का समय था। फोन किया और कहा कि कुछ काम है, वहाँ के कुछ सार्वजनिक काम थे किसानों के संबंधित। तो बोले कि त्वरित मैं करता हूँ। कुछ स्थानिक वहाँ जिला परिषद के चुनाव चल रहे हैं, उसके बारे में एक आध मिनट हमने जिक्र किया और मैंने दादा को कहा कि अब अपनी मुलाकात कब होगी। अब देखो, इसको नियति कहते हैं, संयोग कहते हैं, जो भी कहे, इसके शब्दों में मैं वर्णन नहीं कर पाऊंगा। लेकिन उन्होंने शब्द ये निकाले, प्रफुल्ल भाई, मराठी में बोले, प्रफुल्ल भाई आता अपनी भेट होणार नहीं, प्रफुल्ल भाई अपनी भेट अभी होगी नहीं। और कुछ पॉज के बाद बोले कि मैं 7-8 दिन क्योंकि दौरे पे रहूंगा तो मुझे आपसे मिलना नहीं होगा। मगर शुरू में जो एक वाक्य बोल गए और फिर रुके और फिर बोले, तो वो पहला वाक्य मेरे अभी भी वो मैं भूल नहीं पा रहा हूं। व्हीएसआर कंपनीमध्ये भाजपशी संबंधित कुणाची बेनामी गुंतवणूक आहे हे तपासलं पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली। संबंधित व्यक्ती सापडू नये म्हणून या अपघाताचा तपासच होणार नाही असा आरोप राऊतांनी केलाय। दरम्यान अजित पवारांच्या ज्या विमानाचा अपघात झाला ते व्हीएसआर कंपनीचं होतं। देशातल्या मोठ्या उद्योगपतीची गुंतवणूक आहे, तुमच्याकडे काही या संदर्भातली माहिती आहे? हे मला वाटतं पहिल्याच दिवशीच सांगितलेलं आहे की या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी ते शोधलं पाहिजे।
हे मी वारंवार सांगितलेलं आहे, हे दिल्लीतल्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की या संबंधित विमान कंपनीमध्ये कोण आहे, बेनामी एक व्यक्ती आहे, अदृश्य शक्ती, अदृश्य हात आहे, याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून याचा तपासच होणार नाही या गोष्टीचा. चलिए बोलिए. झिरवाळांच्या मंत्रालयामधल्या दालनामध्ये लाच घेताना लिपिकाला अटक करण्यात आली आहे. 35,000ची लाच घेताना लिपिक राजू ढेरिंगे याला एसीबीनं रंगेहात पकडलं. दुसरीकडे झाडाझडतीच्या दरम्यान एसीबीला राजू ढेरिंगेकडून आणखी 42,000 रुपये देखील मिळाले. यावरूनच लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवा अशी मागणी हर्षवर्धन सपकाळांनी केली. तर या प्रकरणाशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा देईल असं उत्तर झिरवाळांनी दिलंय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातल्या दालनात लाच घेताना एका लिपिकाला अँटी करप्शन ब्युरोनं अटक केली आहे. मंत्रालयातल्या झिरवाळांच्या दालनातच लाचखोरीचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. एसीबीच्या म्हणण्यानुसार मेडिकलचा निलंबित झालेला परवाना पूर्ववत करण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासमोर सुनावणी लागली होती. या प्रकरणात मंत्र्यांसमोर होणाऱ्या सुनावणीत स्थगितीची ऑर्डर देण्यासाठी लिपिक राजू ढेरिंगे यानं 50,000ची लाच मागितली. पण शेवटी हा व्यवहार 35,000 ठरला होता. शेवटी झिरवाळांच्या दालनातच लाच घेताना लिपिक राजू ढेरिंगेला एसीबीनं रंगेहात पकडलं. लाचखोर लिपिक राजू ढेरिंगेला कोर्टात हजर केल्यानंतर एसीबीनं काय युक्तिवाद केला तेही पाहूया. ढेरिंगेसोबत वरिष्ठांचा सहभाग आहे का याचा तपास करायचा आहे. ढेरिंगेची मालमत्ता किती, या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास करायचा आहे. या प्रकरणातील कागदपत्र मिळवायची आहेत. तक्रारदार आणि आरोपी ढेरिंगे यांच्यात फोनवरून संभाषण झालंय. त्यासाठी दोघांचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत असा युक्तिवाद एसीबीनं न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयानं ढेरिंगेला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मंत्रालयातल्या झिरवाळांच्या दालनातलं हे लाचखोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेसनं झिरवाळांनाच मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. जनतेची कामं पैशाशिवाय होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं असं ट्विट हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय. सरकारमध्ये प्रत्येक विभागातच या पद्धतीचं काम चाललंय. झिरवळ बिचारे आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं ट्रॅप लावून आम्ही किती स्वच्छ आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रत्येक विभागात राज्याच्या सगळ्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे तर उघड सत्य आहे. जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन. पण सर एक प्रश्न असा आहे की चौकशी आता ज्यानं केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावं लागते. त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईन. कार्यालयामध्ये जरी एखादा अधिकारी सापडला असेल तरी त्याचा मंत्र्यांकडे दोष जात नाही. दिवसभरात मंत्रालयात येणारी संख्या काही हजार आहे. मंत्रालयात काम करणारा सरकारी नोकरवर्ग काही हजार आहे. म्हणजे मग हे होऊ द्यायचं का? हे झालंय चांगलं झालं का? हे होऊ द्यायचं नाही. हे चांगलं झालेलं नाही, हे चिंताजनक आहे. त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु असे जर प्रकार घडत असतील तर निश्चितच आता मंत्रालय सुद्धा लाचेपासून सुरक्षित नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आम्ही तर सांगेल की अशा सर्व जे काही असे कर्मचारी असतील ज्यांच्याबद्दल थोडी शंका असेल अशा कर्मचाऱ्याला मंत्रालयातून आता बाहेर फेकलं पाहिजे. माननीय सन्माननीय आदरणीय नरहर झिरवळ औषध प्रशासन मंत्रालय, बरं त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत. अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच मी सांगेन. चंद्रपूरमधील पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं समर्थन नाही, कारवाई होणार असा इशारा संजय राऊतांनी दिला. तर कारवाई होणार नाही, सुपर उद्धव ठाकरे आणि राऊतांना चंद्रपूरच्या डीलबाबत माहिती होतं असा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय. चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे, त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही. मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच, थोडं थांबा.
थोडं थांबा, अजून काही महाराष्ट्रातल्या काही, आता काल परभणीची निवडणूक झाली, अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत. पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही, केलं नाही. होईल की ज्याने शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल. काही कारवाई करणार नाही मी 100. आणि मी याच्यावरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं. त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी. की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटते. सुपर उद्धव ठाकरे मग नाव का नाही घेत सुपर उद्धव ठाकरेंचं? सुपर उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी. केंद्रातील नगरविकास खात्याने नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं. गणेश नाईकांचा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा. गप्प राहण्यासाठी मंत्रिपद स्वीकारलेलं नाही असं गणेश नाईक म्हणाले. नवी मुंबईकरांचे भूखंड परत करा. बैठकीमध्ये गणेश नाईकांनी ही मागणी केली. मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत. ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालाने घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला. आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत, माननीय महापौर तशा प्रकारे निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून, मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता, जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा. म्हणजे माझा राग असते असती कमी होईल. मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे. परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? म्हणजे बाब असे की मंत्रीपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे, परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही.